नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 19 जानेवारीच्या दिवशी UAEचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला सोबत घेऊन फक्त 3 तासांसाठी अबुधाबीवरून दिल्लीत मोदींच्या भेटीसाठी आले होते. हा दौरा नेहमीसारखा 2 राष्ट्रप्रमुख आले आणि काही डील फायनल केले असा नव्हता. कारण डील फायनल करणं म्हणजे 2 राष्ट्रप्रमुखांना जगाला दाखवण्याकरता कॅमेरासमोर येऊन कागदपत्रांवर फक्त सही करायची असते. कारण त्याबद्दलची सर्व चर्चा आधीच अधिकाऱ्यांद्वारे झालेली असते. त्यामुळे केवळ सही करण्यासाठी एका देशाचे राष्ट्रपती इतकी घाई करून सहजा दुसऱ्या देशात येत नाहीत. म्हणून मीडियाद्वारे जे दाखवलं जातंय की $3 बिलियन ची नॅचरल गॅसची डील भारत आणि UAE मध्ये झाली आहे, ज्यानुसार 2028 पासून पुढचे 10 वर्ष UAE भारताला 0.5 मिलियन टन नॅचरल गॅस पुरवणार आहे. ज्यामुळे या डील नंतर UAE भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG सप्लायर झाला. सोबतच मीडियामध्ये यालाही खूप जास्त कव्हरेज मिळते की भारत आणि UAE ने सध्या $100 बिलियन इतका होत असलेला व्यापार 2032 पर्यंत $200 बिलियन पर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला खरंच असं वाटतंय का अल नहयान केवळ व्यापारी करार करण्यासाठी इतक्या घाईने भारतात येतील? वरून हा दौरा त्यांच्या वेळापत्रकात सुद्धा निश्चित नव्हता, तरीही ते आले कारण एक महत्त्वाची दुसरी मीटिंग त्यांना मोदींसोबत करायची होती. आणि इतकी घाई माणूस तेव्हाच करतो जेव्हा त्याच्यावर मोठं संकट आलेलं असतं, जे आज UAEच्या बाबतीत घडलंय. आणि आपल्यावर मोठं संकट येणार आहे हे नहयान यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेल्या प्रायव्हेट मेसेजला सार्वजनिक केल्यानंतर कळालं. त्यामुळेच अल नहयान अगदी सगळी कामं बाजूला ठेवून तडकाफडकी भारतात आले आणि एक महत्त्वाची डील मोदींसोबत करून गेलेत, ज्याचा उपयोग इस्रायल आणि भारत तुर्कीची फिल्डिंग सेट करण्यासाठी करणार आहेत. तुम्हा सर्वांना आठवणीत असेल की ऑपरेशन सिंदूर दरम्यान जेव्हा आपण पाकिस्तानातले आतंकवादी अड्डे मिसाईलचा उपयोग करून उद्ध्वस्त केले होते आणि त्यानंतर पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही पहलगामचा बदला घेतलेला व आम्हाला पाकिस्तानी सेनेच्या अड्ड्यांवर हल्ला करायचा नाहीये, तरीही पाकिस्तानने आपल्या शहरांवर ड्रोन्सद्वारे हल्ला करायला सुरुवात केली होती. ज्यांना भारतीय सेनेने हवेतच उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांचे पार्ट्स तपासल्यावर कळालं की हे ड्रोन चायनीज नाही तर तुर्कीने बनवलेत आणि पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात सप्लाय केलेत, जेणेकरून युद्धाच्या परिस्थितीत कमी खर्चात पाकिस्तानला भारताचं नुकसान करता यावं. कारण तुर्कीला हे चांगलं माहिती आहे की पाकिस्तानला हत्यारं पुरवल्यावर एकच देश आहे ज्यांच्या विरोधात तो या हत्यारांचा उपयोग करणार, तो म्हणजे भारत. म्हणजे तुर्की सरळ हल्ला न करता पाकिस्तान या प्रॉक्सीचा उपयोग करून भारताला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता तुर्की असं का करतोय यामागचं कारण भारतासाठी जितकं संकट निर्माण करणार आहे तितकंच UAE आणि इस्रायलसाठी सुद्धा धोकादायक आहे. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान 2014 पूर्वी पंतप्रधान आणि 14 नंतर राष्ट्रपती झाल्यापासून त्यांना अखंड तुर्कीचं स्वप्न पडतंय. त्यांचं म्हणणं आहे की इस्लामिक सुन्नी जगाचे आम्ही एकमात्र नेता आहोत. ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्याचे तुकडे करण्याअगोदर आम्हीच सर्वात मोठे इस्लामिक देश होतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या आजही सौदीकडे मक्का आणि मदिना हे 2 पवित्र स्थान जरी असले तरीही शक्तीच्या दृष्टिकोनातून सर्व इस्लामिक देशांनी तुर्कीचं नेतृत्व स्वीकार केलं पाहिजे. ज्यामुळे साहजिक आहे की पुरातन काळापासून मुसलमानांचं नेतृत्व करणाऱ्या व जिथे मूळ इस्लामचा जन्म झाला अशा सौदी अरेबियाला हे आव्हान वाटणारच. त्यामुळे इस्लामिक जगाचा नेता कोण होणार यावरून तुर्की आणि सौदी अरेबियामध्ये संघर्ष सुरूच आहे. पण सध्या इराणची परिस्थिती पाहून तो संघर्ष आज थोडा कमी झाला. कारण इराण हा शिया मुसलमानांचा देश असला तरी हमास व हिजबुल्ला या सुन्नी आतंकवादी संघटनांना आर्थिक व त्याच्याही पलीकडे जाऊन मदत करत आलाय. कारण आयातुल्ला खमेनी यांना सुद्धा इस्लामिक जगाचा नेता व्हायचा. त्यासाठी इस्लामिक देशांचा शत्रू इस्रायलला संपवण्याकरता त्या आतंकवादी संघटनांना मदत करत आले, ज्यात सगळे सुन्नी मुस्लिम आहेत. ज्यातून इराण इस्लामिक जगाला संदेश देतोय की स्वतःला सुन्नी मुसलमानांचे नेते म्हणवणारे सौदी आणि तुर्की, इस्रायल जो की मुसलमानांवर अत्याचार करतोय, उदाहरणार्थ गाझा, तिथल्या पीडित मुसलमानांची मदत करायची सोडून तथाकथित मुस्लिम जगाचे नेते अमेरिका किंवा चीनच्या मांडीवर जाऊन बसलेत. पण मी शिया असूनही त्यांची मदत करतोय कारण मला खरी मुसलमानांची चिंता आहे व त्यांच्या रक्षणार्थ
माझ्यावर अमेरिकेचे सँक्शन्स लागले असले तरीही मी मदत करतोय, त्यामुळे मीच म्हणजे इराण इस्लामिक जगाचा खरा नेता आहे. थोडक्यात साऊदी आणि तुर्कीचा इराण तसा महत्वाकांक्षेमुळे शत्रूच आहे, पण इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात उभा असल्याने स्वतःला मुसलमानांचा मसीहा सिद्ध करण्यासाठी इराणचं समर्थन करणं साऊदी व तुर्कीला भाग आहे. त्यामुळे अमेरिका जेव्हा आज इराणमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यात त्यांची इस्रायलही मदत करतोय, तेव्हा साऊदीचे संबंध अमेरिकेसोबत चांगले असून इराण त्याच्या सत्तेसाठी काटा जरी असला तरीही इराणची सत्ता बदलण्यात तो इस्रायलची मदत करू शकत नाही. आणि तीच परिस्थिती तुर्कीची सुद्धा आहे. त्यामुळे इराणला वाचवण्यासाठी साऊदी आणि तुर्की यांनी आपसातला संघर्ष थोड्या काळासाठी बाजूला ठेवून इस्लामिक नॅटो बनवण्याचा निर्णय घेतला, जो अमेरिका व इस्रायल विरोधात उभा राहील. आता नॅटो बनवण्यामागचं तात्पर्य म्हणजे पश्चिमी नॅटो प्रमाणेच एका देशावर हल्ला झाला तर सर्व नॅटोतले देश मिळून त्या हल्ल्याचं उत्तर देतील. जसे इंग्लंडवर हल्ला झाला तर युद्धात अमेरिकेलाही एक नॅटो देश असल्याने इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी यावंच लागेल. अगदी तसंच अमेरिकेपासून इराणची रक्षा करण्यासाठी याने इस्लामिक नॅटो बनवण्याची सुरुवात केली आहे, ज्याला मजबूत करण्यासाठी व इस्लामिक देशांच्या विरोधात जाताना अमेरिकेने 10 वेळा तरी विचार करावा. याकरता इस्लामिक नॅटोत एक न्यूक्लिअर पॉवर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सध्या जगात एकच इस्लामिक देश असा आहे ज्याच्याकडे ॲटॉमिक बॉम्ब आहे, तो म्हणजे पाकिस्तान. त्यामुळे साऊदीने पहिल्यांदा मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला पाकिस्तानसोबत डिफेन्स पॅक्ट साईन केला, ज्यानुसार साऊदीवर हल्ला झाला तर पाकिस्तान आणि पाकिस्तानवर हल्ला झाला तर साऊदी युद्धाच्या मैदानात उतरतील. आता याला वाढवण्यासाठी तुर्की सध्या पाकिस्तानसोबत चर्चा करतोय, पण याचा अर्थ हे नाहीये की पाकिस्तानने भारतात आतंकवादी हल्ला केला आणि त्याचं उत्तर देण्याकरता आपण पाकिस्तानवर हल्ला केला तर साऊदी आणि तुर्की पाकिस्तानच्या मदतीसाठी सेना पाठवतील. कारण एकतर साऊदीकडे काही सेना वगैरे नाहीये, केवळ आपल्या सुरक्षेसाठी भाड्याचे सैनिक मिळावेत म्हणून त्यांनी पाकिस्तानसोबत ही डील केली आहे. दुसऱ्या बाजूला तुर्कीचं लक्ष हे आहे की पाकिस्तानला सोबत घेतल्याने दक्षिण आशियातील इतर छोट्या मुस्लिम देशांचे दरवाजे त्यांच्याकरता उघडतील, जसं की बांगलादेश आणि मालदीव्स, यानंतर मग तुर्की, मलेशिया आणि इंडोनेशिया अशा दक्षिण पूर्वी मुस्लिम देशांना टार्गेट करणार. त्यामुळे तुर्कीला थांबवणं पाकिस्तान पुरतं मर्यादित नसून भारताच्या एकूण समुद्री सुरक्षेसाठी गरजेचं झालंय, ज्यात UAE आपल्यासाठी एक महत्त्वाचा ॲसेट आहे. कारण तुर्की आणि साऊदी जेव्हा इस्रायल व अमेरिकेच्या विरोधात इस्लामिक नॅटो बनवण्याचं नियोजन तयार करतात तेव्हा UAE त्यांचा आपोआपच शत्रू देश बनतो. कारण UAEने मुस्लिम देश असूनही इस्रायलला आधीच मान्यता देऊन टाकलेली आहे. म्हणजे उद्या इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये ऑपरेशन्स करतील तर एक मित्र देश म्हणून UAEला त्यांना मदत करावीच लागणार आहे. ज्यामुळे साऊदी आज UAEला आपल्या शेजारी असलेला एक अमेरिकन बेस म्हणून पाहतो. आता अमेरिकन बेस म्हटल्यावर मोसाद तर आलेच. थोडक्यात साऊदीला वाटतंय की इस्रायल UAEला आपल्यावर नजर ठेवण्याकरता वापरतोय, जे की खरंही आहे. आणि केवळ मोसाद नाही तर रॉ सुद्धा अबुधाबीमधूनच तुर्की, इराण, साऊदी आणि मिडल ईस्ट मधल्या तमाम मुस्लिम देशात ऑपरेशन चालवतोय. ज्यामुळे आपल्याला तुर्कीला काउंटर करण्यासाठी UAEची खूप गरज आहे. आणि UAEला इस्लामिक नॅटोच्या विरोधात सुरक्षा हवी आहे, जी की भारताकडूनच आपल्याला मिळू शकते, याचा अल नहायान यांना पूर्ण विश्वास आहे. आपण अगोदरच तुर्कीच्या विरोधात त्यांचे जाणी दुश्मन सायप्रस आणि ग्रीसमध्ये फिल्डिंग लावून बसलोच आहे. वरून इस्रायलच्या मदतीने जर अबुधाबीत बेस बनवून तुर्कीच्या विरोधात ऑपरेशन चालवता आले तर तुर्की, बांगलादेश आणि इतर भारताच्या शेजारील देशांमध्ये घुसण्या अगोदर अनेक वेळा विचार करेल. पण जर मागच्या 1 वर्षापासून भारत आणि UAE या डील विषयी तयारी करत होते तर मग अल नहायान यांना अचानक इतकी घाई का लागली की ते लगेच भारतात येऊन पोहोचले? तर त्यामागचं कारण होतं राष्ट्रपती ट्रम्प यांनी सार्वजनिक केलेलं इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पाठवलेलं खासगी मेसेज. तसा तो संदेश ग्रीनलँड विषयी होता, पण त्यात एक ओळ अशी लिहिली होती ज्याने UAEला खूप घाबरवलं. त्यात मॅक्रॉन लिहितात की माय फ्रेंड, वी आर टोटली इन लाईन ऑन सिरिया, वी कॅन डू ग्रेट थिंग्स ऑन इराण, आय डू नॉट अंडरस्टँड व्हॉट यू आर डुईंग ऑन ग्रीनलँड. थोडक्यात मॅक्रॉन ट्रम्प यांना सांगतायत की सिरियामध्ये बॉम्बिंग करताना आपण सोबत होतो, तसंच काहीसं इराणमध्ये सत्ता पालट घडवण्यासाठी आपण करू शकतो, पण तू ग्रीनलँडच्या बाबतीत काय करतोयस हे मला कळायला भाग लागत नाहीये.
म्हणजे ट्रम्प यांनी ग्रीनलँडची जिद्द सोडावी आणि इराणमध्ये ते म्हणतील तसं करायला आम्ही तयार आहोत ही युरोपची ऑफर आहे, ज्यावरून अल नहायान यांना कळालं की अमेरिका नावाचा बैल आपल्या दिशेने येताना पाहून युरोप त्याला इराणच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करतोय, ज्याचे भीषण दुष्परिणाम वर होणार आहे. ज्यातून स्वतःला वाचवण्यासाठी अल नहायान तातडीने भारतात आले आणि एकमेकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल एम्बसी तयार करण्याची डील फायनल करून गेलेत, जे की डायरेक्ट अबुधाबीत भारत सरकारला ऑपरेशन चालवण्यासाठी परवानगी देतं. बाकी डेटा सिक्युरिटी वगैरे असले शब्द केवळ वरती लावलेलं कव्हर आहे. आणि याच्या बदल्यात भारत सरकारने ला 2 वचनं दिली आहेत. एक, आम्ही न्यूक्लिअर एनर्जीचा ऊर्जा निर्मितीसाठी कसा उपयोग केला जातो हे तुम्हाला शिकवू. आता यामागचं कारण मी स्पष्ट शब्दांत बोलत नाहीये, बाकी तुम्ही स्वतः समजून घेण्यास सक्षम आहात अशी अपेक्षा करतो. आणि दुसरं वचन, जसं पाकिस्तान आणि सौदीने सुरक्षा करार केलाय, अगदी तसाच करार करण्याबाबत भारत सरकार गंभीरतेने विचार करेल. लेटर ऑफ इंटेंट फॉर अ स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप. याचा अर्थ हा होतो की जग हळूहळू एक मोठ्या युद्धाची तयारी करतोय, ज्यात सारखे छोटे देश भारतासारख्या तटस्थ मोठ्या देशांवर सुरक्षेसाठी अवलंबून राहणार आहेत. बाकी इराण आणि ग्रीनलँडमध्ये ट्रम्प काय करतात आता यावरच जगाचं भवितव्य अवलंबून आहे. याबाबत तुम्ही तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.